नमस्कार. आजची ही कथा आहे एका अशा माणसाची जो काही मागत नव्हता, फक्त विश्वास ठेवत होता. एका छोट्याशा गावात माधव नावाचा साधा माणूस राहत होता. पैसा कमी, जबाबदाऱ्या जास्त, पण मनात एक गोष्ट कायम होती, देव माझ्यासोबत आहे. रोज सकाळी कामावर जाण्याआधी तो घरातल्या देव्हाऱ्यासमोर उभा राहत असे. डोळे मिटून एवढंच म्हणायचा, देवा, आज जे काही होईल ते स्वीकारण्याची ताकद दे. काही काळ सगळं नीट चालू होतं, पण अचानक त्याचं काम गेलं. घरात चिंता वाढली. लोकांनी सल्ले द्यायला सुरुवात केली. इतकी भक्ती करून काय मिळालं? देव खरंच असता तर असं झालं असतं का? हे शब्द माधवाच्या मनाला टोचत होते, पण त्याचा विश्वास ढळला नाही. तो देवाला दोष देत नव्हता, तो स्वतःला सावरत होता. एक दिवस परिस्थिती खूपच कठीण झाली. घरात अन्न कमी होतं, मुलांच्या डोळ्यात प्रश्न होते. त्या रात्री माधव मंदिरात गेला. मोठ्याने काहीच बोलला नाही, तो फक्त शांत बसला. डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण ओठावर तक्रार नव्हती. तो म्हणाला, देवा, मला सुख नको, फक्त धीर दे. काही दिवस गेले. माधव कुठेही तक्रार करत नव्हता. जे काम मिळेल ते करत होता. आपल्या कर्मावर विश्वास ठेवत होता आणि देवावरही. एके दिवशी गावातल्या एका ओळखीच्या माणसाने त्याला छोटंसं काम सुचवलं. ते काम हळूहळू वाढत गेलं. घरात पुन्हा हसू आलं. त्या दिवशी माधव म्हणाला, देवाने मला संकट टाळून दिलं नाही, पण संकटात हात सोडला नाही. कधीकधी देव आपल्याला ताबडतोब उत्तर देत नाही, कारण तो आपल्याला मजबूत बनवत असतो. विश्वास ठेवा, देव उशीर करतो, पण अन्याय कधीच करत नाही. ही कथा जर तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर कमेंटमध्ये विश्वास असं नक्की लिहा. आणि अशाच खऱ्या भक्तींच्या कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.